नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ऑनिक्स सोलार एनर्जीबद्दल. तर मित्रांनो, ऑनिक्स सोलार एनर्जी बॅक्स रुपीज 148.80 कोटी ऑर्डर फ्रॉम विक्रांत इंजिनिअरिंग फॉर नॉन DCR टॉपकॉन मॉड्यूल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ऑनिक्स सोलार एनर्जी लिमिटेड या कंपनीला 148.80 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेडकडून. आपल्या नॉन DCR टॉपकॉन 620 वॅट पॉवर सोलार मॉड्यूल्सच्या सप्लायकरिता हा ऑर्डर ऑनिक्स सोलार एनर्जी लिमिटेडला मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया सूर्या रोशनी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सूर्या रोशनी सेक्युअर न्यू ऑर्डर वर्थ रुपीज 68.71 कोटी फॉर सप्लाय ऑफ SAWMS पाईप्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सूर्या रोशनी लिमिटेड या कंपनीला SAW म्हणजे सबमर्ज आर्क वेल्डेड माइल्ड स्टील पाईपच्या सप्लायकरिता 68.71 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे सूर्या रोशनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया KEI इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज कॉमन सेज फर्स्ट फेज ऑफ कमर्शियल प्रोडक्शन ॲट न्यू केबल फॅसिलिटी इन सानंद अहमदाबाद. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, KEI इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने अहमदाबादच्या सानंद मध्ये आपल्या न्यू ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग युनिट येथे कमर्शियल प्रोडक्शनचे फर्स्ट फेज लॉन्च करून आपला बिझनेस वाढवला आहे आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे KEI इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल विन्स न्यू ऑर्डर्स वर्थ रुपीज 2003 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला आपल्या बिल्डिंग्स अँड फॅक्टरीज अँड पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन बिझनेस सेगमेंटमध्ये जवळपास 2003 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे आणि याच अपडेटमुळे कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. आणि मित्रांनो, जेव्हापासून नवीन इयर सुरू झाला आहे तेव्हापासून कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला जवळपास 17,000 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे. चला आता बोलूया कॅनरा बँकच्या सबसिडरी कंपनी कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, हा अपडेट कोणत्या टाईमला आला आहे इथे आपण बघू शकतो. ही अपडेट आली आहे 10 डिसेंबर 2025ला मार्केट बंद झाल्यानंतर 4 वाजता. तर मित्रांनो, कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने 16 डिसेंबर 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही कंपनी 16 डिसेंबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते आणि याच अपडेटमुळे कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया LIC बद्दल. तर मित्रांनो, LIC फेस ओव्हर 2370 कोटी GST डिमांड फ्रॉम महाराष्ट्र. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला महाराष्ट्र स्टेट टॅक्स डिपार्टमेंट कडून फायनान्शियल इयर 21-22 ते 23-24 साठी GST इंटरेस्ट आणि पेनल्टीज म्हणून 2,370 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा डिमांड नोटीस रिसीव्ह झाला आहे आणि याच अपडेटमुळे LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा स्टील लिमिटेडबद्दल.
तर मित्रांनो टाटा स्टील टू ॲक्वायर 50% स्टेक इन त्रिवेणी पेल्लेट्स फॉर अप टू ₹636 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा स्टील लिमिटेड या कंपनीच्या बोर्डने मंजुरी दिली आहे. त्रिवेणी अर्थ मूव्हर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून त्रिवेणी पेल्लेट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50.01% इक्विटी स्टेक खरेदी करण्यासाठी आणि ही डील होणार आहे 636 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो त्रिवेणी पेल्लेट्स प्रायव्हेट लिमिटेड 100% हिस्सेदारी होल्ड करते ब्राह्मणी रिव्हर पेल्लेट्स लिमिटेड मध्ये, जी ऑपरेट करते 4 MTPA पेल्लेट प्लांट इन जयपूर ओडिशामध्ये. तसेच त्याचसोबत 212 किलोमीटरचा स्लरी पाईपलाईन देखील कंपनी ऑपरेट करते. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे टाटा स्टील लिमिटेड ही कंपनी देखील याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो मॅझगॉन डॉक इंडियन नेव्ही इंक पॅक्ट विथ ब्राझिलियन नेव्ही फॉर कॉपरेशन ऑन स्कॉर्पिन क्लास सबमरीन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो इंडियाच्या PSU कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने इंडियन नेव्हीच्या सहकार्याने ब्राझिलियन नेव्ही सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. कशासाठी? टू बूस्ट कोऑपरेशन ऑन मेंटेनन्स ऑफ स्कॉर्पिन क्लास सबमरीन अँड अदर मिलिटरी वेसल्स. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे PSU कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी याच अपडेटमुळे फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुप बद्दल. तर मित्रांनो अडानी ग्रुप टू इन्व्हेस्ट अप टू ₹12 ट्रिलियन इन इंडिया बाय 2031 गौतम अडानी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो अडानी ग्रुप हा मोठा ग्रुप आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर, मायनिंग, रिन्युएबल एनर्जी आणि पोर्टचा बिझनेस वाढवण्याकरिता इंडियामध्ये नेक्स्ट 6 वर्षामध्ये 12 ट्रिलियन रुपीज म्हणजे 12 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी बिलकुल तयार आहे, असे अडानी ग्रुपच्या चेअरमॅन गौतम अडानी यांनी सांगितले आहे. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे अडानी ग्रुप हा फोकसमध्ये आलेला आहे. आणि याच अपडेटमुळे अडानी ग्रुपच्या काही कंपन्या देखील फोकसमध्ये आलेल्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.